नमस्कार बंधू भगिनींनो, मी सिद्धेश नार्वेकर. तर पुन्हा एका नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत असं. तर आज मी कुर्ले पकडू. मी आणि ऋदू, हे बघा ऋदू कुर्ले पकडणारा एक्सपर्ट हा. पावसाळी लोक म्हणतात कुर्ले भरपूर गावतात, तर आम्ही आज कुर्ले पकडूक चाललो. तर चला दाखवतोय मित्रांनो. आणि तुमका एक सांगतोय की आमचे पोरं असे आहेत ना की खय किती पण असा ते खेळा खुळदाचा काय पण असा ते, पण पावसाळी लोक पहिला पोटा पाण्याचं बघतले. लांबारे म्हणजेच मासे पकडतात ते का, तो एक साव असता, साव ते का लांबारे म्हणतात. आणि कुर्ले पकडतात ते का पगोली म्हणतात. पगोली म्हणजे काय कशी असतात ना ती तुमका आता दाखवतोय. तर ऋदू तुझे किती आहेत पगोले? ऋदूचे 6 पगोले आहेत. तर त्याच्यात किती कुर्ले गावतात ते बघूया. चला हे बघा ऋदू घेऊन चाललो हा. ऋदू दाखव एकदा पगोले कसे आहेत ते. हे बघा. आणि ते काय बांधलं हा, कोंबड्याचा मांस बांधलं ना ते का, म्हणजे जर आपण चिकन घेतो ते का मांस असतं त्याची जी चांबडी काढून टाकतात ती ते का बांधतात, ते का कुर्ले भेटतात. हे बघा. तर एक पगोली काढल्यान टाकूक चाललो. हे बघा पाणी भरला. हे आमची मोठी नदी आहे, त्याच्यानंतर बारके बारके नदीचे फाटे फुटतात त्याच्यात हे असे टाकतात. हे बघा ऋतू टाकता. हे बघा ही पहिली टाकल्यान बांधतलं ना पाहून नाही जातली. तरी बघा एक टाकून झाली. आता दुसरी घेता. तर आता दुसरी पगोली टाकूक चाललो. अर्धे पगोले मागे ठेवले ना. हे बघा एका आमच्याकडे लुदू म्हणतात, लुदू. हे बघा हे आमचे ठरलेले थोडेफार पॉइंट आहेत जे आमका पगोले गावतात. असं पण नाही की प्रत्येक पगोले गावतात, पण गावले तर गावाक लागतात, नाही तर कायच नाही. तरी बघा टाकण्याची एक पद्धत असतं. सरळच पडाक होई, जर उलटी पडली तर काय गावाचं नाही. बघा टाकल्यान झालेलो आहेत. पाऊस तर लागताच हा. छत्री पण माका ऋतूची गावली, ते काय हँडल नाही काय नाही. हे बघा आमच्याकडे ह्या असंच असतं की म्हणजे जा गावात त्याच्यावर आम्ही देव म्हणतो. तर आता चाललो. आता बरोबर अजून 20 मिनिटांनी कुर्ले आतमध्ये इले तर येतात. तर बघूया 20 मिनिटानंतर आपल्याला भेटले तर आपण. आणि चला बघूया. पाऊस तर काय लागता, पण हे आमचं आदिवासी आहे. बघा पाऊस बिऊस ते का काही नाही, असं चालताला तो. बघा तुम्ही याच्याकडे राहशाल ना तर मासे कुर्ले जेव्हा उन्हाळ्याचे दिवस असतील तेव्हा मुळे बिळे सगळं काय भेटतात. आमच्याकडे असं म्हणत होते की कालवा वगैरे होती, पण ऋदुवानी गेलेले काढूक. पण मागे काय मी मुंबईत असल्यामुळे काय जाऊक भेटलं नाही. पण आता बघू, ट्राय करीन. त्याची पण एक नवीन व्हिडिओ टाकीन तुमच्यासाठी भेटली काय. म्हणजे गेलंय जर मी तर ते व्हिडिओ बनेन तुमका. बघा 20 मिनिटं आपली झालेली आहेत. तर आता इलो पगोले उचलू बघूक. पाऊस काय थांबाचा ह्या नाही घेणार. तर बघा जंगल बघा, एकदम वातावरण पण बघा काय झालं आता वातावरण. हा बघा एकदम ढगाळ. हे बघा भेटली. ही बघा ह्याच्यात एक कुर्ली भेटलेली आहे. केवढी हाती पण बघा साईज. हे बघा त्यांनी तर पगोला काढल्यान आणि त्याच्यात ते आधीचे गावलेले टाकून नेतात. पिशवी आणू विसरलो तो. हो बघा हे बघा गावली नाही, पुन्हा टाकताय. बघा अजून हा तर तू खया चल. तर मित्रांनो ऋदू ह्यो असं माणूस आहे ना, जा हातात काय मासे कुर्ले बिरले काय तर असन ते न विचार करता पुढे करणारो माणूस आहे. म्हणून तो म्हणता मी असेच पण देऊक तयार होय कुर्ले. बघा ह्याच्यात पण काय त्याला गावला नाही.
बिचारो खूप मेहनत केल्यान. एक त्याची कुर्ली पण पडली. हे बघा वातावरण बघा एकदम ढगाळ झाला. एक तुमका सीन दाखवतोय बघा. असं माडाच्या जवळ आणलास ना त्यावरती माड बघा कसे वाटतात. या सुख फक्त आमच्या कोकणातच हा बघा. हा काय तुमका गावाचा नाही. पळा बघता तर ऋतू आणलं काय ठेव. धरूची पण पद्धत बघा कशी धरतलो तो. नाहीतर हे कुर्ले व्हाळातले असतात ते एवढे काय करत नाही, पण हे चावतात खूप डेंजर. ऋतूक अजून एक भेटली त्याच्यातच गावलेली आहे म्हणजे दुसऱ्या पगोले तरी बघा. ऋतू एक्सपर्ट आहे बघा. 2 हातीने 2 कुर्ले धरतात. आमच्याकडे एका खूप नाव आहेत कुर्लेवालो पण म्हणतात. हे बघा ऋतू तू कुर्ले विकत हा कसं आघोळ हा देतील तसं म्हणजे तुका कोणी फुकट नेल्यानंतर फुकटव देतलं हा हा काय मग विकत म्हणून काय सांगतं मग फुकटच द्यायचे ना हा असतं काय हा. ऋतू लाजता हो तुमका बघून. पप्पानी देतात तरी पण किती रुपयाने देतात. 300 350. हे बघा असे वाटे आहेत काढून काढून. गावचे पण कसे वाटे केलेले आहेत ते बघा. ऋतू आता अजून एक पगोली आहे बघा. टाकल्याने उचलता अशी फास्ट उचलूची लागते बघा. जवळजवळ त्याच्यात पण एक गावली पडली. ऋतू इली 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 पडली पडली. कसं झालं हे बघा. त्याच्या हातीत 2 हातीत कुर्ले आहेत त्याच्यामुळे ह्या उचलूक भेटणार नाही. त्याच्यामुळे कुर्ली पडली त्याची बिचारायची. एका कुर्लेचं लॉस झालो. ते खूप गावलेले असत. तर आता आम्ही पगोले काढूक घेतो. तरी जवळजवळ आमका 1-1.5 तास झालो. ऋतू तरी किती गावलेत कुर्ले आपल्याक. 10-12 आमका कुर्ले भेटलेले असत. तर तेवढ्याच आम्ही समाधान मानून आम्ही आमचे पगोले आता उचलूक घेतो. कारण कंटाळलो आणि आता वेळ पण खूप झालो आमका येऊन. पाऊस पण खूप लागता आणि भूक पण लागली आहे. त्याच्यामुळे कसा नदी बिजीत म्हणजे आम्ही इलव ना तसा इला काय भूक खूप लागता. तर आम्ही आता सगळे पगोले आमचे काढतो आणि तुमका दाखवतो आमका सगळे किती कुर्ले गावले आहेत. तर चला बघूया. कुर्ले काढता सगळे. आता कसं झालं माहिती आहे की आम्ही इल्यावर वेळ झालो आणि आता पाण्यात सुकती लागल्या. त्याच्यामुळे आता सुकती लागल्यावर पाणी दुसऱ्या दिशेने जातं. त्याच्यामुळे आता कुर्ले आता काय एवढ्यात भेटायचे ना. तर ऋतू माका वाटतं आता उद्या येत. हा ऋतू पावसाळी इल्यावर तू रोज येतो ना. हे बघा कुर्ले बघा. हे बघा पगोले ठेवले ना. आता काढतो काय भेटता काय बघतो. आता शेवटचे उचलतो पगोले बघा. आहेत नाही आता. तर आमच्या आता काढून होतं. ऋतू कायम बघू तेव्हा सुट्टी बिट्टी असली ना का कुर्ल्या कर. ऋतू तुझी का शाळा ना उद्या असं चालू. उद्यापासून चालू होतली. मग काय शाळेत जातलं बितलं की नाही पहिल्याच दिवशी. पहिल्या दिवशी घातलेलं किती आहे 5ची बँच चढव. पुढच्या बँचीर ना नको हे का मॅडमांचा लक्ष द्यायला लागतं. मॅडमांचं हा. तर आमच्याकडे गजाली पण खूप भारी भारी असतात. आमच्या ऐकलास तर गजाली. ऋतू तरी सुट्टी किती दिवस होती तुका. 2 महिने. 2 महिने बघा. काढून झालेले आहेत. तरी बघा हे रिंगी असतात ना त्यांचं वजन खूप असतं. हे बघा हे ऋतू
हे रिंगींचं वजन खूप असतं. तर रिंग कशा असतात तर म्हणजे जाळ्याचा असतं ना, तर खेचून असा म्हणजे वाकून नये, त्याच्यातनं कुर्ले पडू नये म्हणून ते रिंग असतं. म्हणजे बॉडी म्हणतात तसा, पण ते काय त्या जाळा महत्त्वाचा असतं, त्याच्यात ते रवतात आतमध्ये. तर बघा इकडे ठेवून येलं, कारण कसा पिशवी नाही आमच्याकडे होती म्हणून आम्ही अर्धे ठेवून येलं. तरी 1-1.5 तास आमका अधिक झालं जास्त. अरे बघा काय चप्पल कायच नाही. हे बघा हे आमका गावलेले कुर्ले आहेत. याच्यात 2 कुर्ले आहेत ऋतू. हे बघा एवढे आमका कुर्ले गावलेले आहेत. तरी बघा एवढी साईज मोठी आहे कुर्ल्यांची. याच्यापेक्षा पण मोठे भेटतात. जर तुमका पण हवे असतील व्हिडिओ तर मी ऋतूची ID नक्की लिंक खाली टाकीन. तर तुमका हवे असतील तर नक्की ऋतूक मेसेज करा. धन्यवाद मंडळी. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीन एका व्हिडिओत. तर बाय.